हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th चॅप्टर मेन्सुरेशनमधील प्रॅक्टिस सेट 7.1 मधील क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. अ सिलेंडर अँड अ कोन हॅव इक्वल बेसिस. आता या ठिकाणी हा सिलेंडर आहे आणि हा कोन आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे, या सिलेंडर आणि या कोनचा बेस काय आहे, इक्वल आहे. म्हणजेच या दोन्हींचा जो एरिया असणार आहे तो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. त्याचबरोबर ही जी रेडियस असणार आहे, सिलेंडरची रेडियस आणि कोनची रेडियस काय असणार आहे, इक्वल असणार आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा. द हाईट ऑफ द सिलेंडर इज 3 सेंटीमीटर. आपल्याला सिलेंडरची हाईट किती सांगितलेली आहे, 3 सेंटीमीटर. अँड एरिया ऑफ इट्स बेस इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि एरिया किती सांगितलेला आहे आपल्याला, 100 सेंटीमीटर स्क्वेअर. आता सिलेंडरचा एरिया 100 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, तर कोनचा एरिया पण काय असणार आहे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर. कारण आपल्याला काय सांगितलेलं आहे, दोन्हींचे बेस इक्वल आहेत. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, द कोन इज प्लेस्ड अपॉन द सिलेंडर. आता हा कोन काय केलेला आहे, या सिलेंडरवरती ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे ही फिगर तयार झालेली आहे. व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर सो फॉर्म्ड इज 500 सेंटीमीटर स्क्वेअर. आता ही जी फिगर तयार झालेली आहे, या फिगरचा जो टोटल व्हॉल्यूम आहे तो किती आहे, 500 सेंटीमीटर क्यूब. म्हणजेच या कोनचा व्हॉल्यूम प्लस या सिलेंडरचा व्हॉल्यूम दोन्ही मिळून टोटल व्हॉल्यूम किती सांगितलेला आहे, 500 सेंटीमीटर क्यूब. फाइंड द टोटल हाईट ऑफ द फिगर. आणि या फिगरची टोटल हाईट आपल्याला किती असेल हे विचारलेलं आहे. म्हणजेच ही कोनची हाईट प्लस ही सिलेंडरची हाईट दोन्ही मिळून टोटल हाईट किती असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला ही फिगर टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी हा सिलेंडर आहे आणि सिलेंडरवरती कोन ठेवलेला आहे. आपल्याला सिलेंडरची हाईट दिलेली आहे 3 सेंटीमीटर. सिलेंडरचा बेस एरिया दिलेला आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच कोनचा बेस एरिया पण किती असणार आहे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर. कारण आपल्याला काय सांगितलेलं आहे, दोन्ही बेसिस कोनचा बेस आणि सिलेंडरचा बेस इक्वल आहे. हा कोन सिलेंडरवरती ठेवल्यानंतर ही जी फिगर तयार झालेली आहे याचा टोटल व्हॉल्यूम किती आहे, 500 सेंटीमीटर क्यूब. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, ही टोटल हाईट आपल्याला फाइंड करायची आहे. ही कोनची हाईट प्लस ही सिलेंडरची हाईट दोन्ही मिळून टोटल हाईट किती असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. तर आपल्याला काय काय दिलेलं आहे पहा. आपल्याला काय सांगितलेलं आहे, सिलेंडर अँड अ कोन हॅव इक्वल बेसिस. लिहून घेऊ आपण. अ सिलेंडर अँड अ कोन हॅव इक्वल बेसिस. दोन्हीचे बेस इक्वल आहेत. म्हणजेच दोन्हीच्या रॅडियाय काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. देअरफॉर दे हॅव इक्वल रॅडियाय. आता आपण रेडियस आर कन्सिडर करू. लेट द रेडियस बी आर. दोन्हीची रेडियस इक्वल आहे त्यामुळे आपण रेडियस आर कन्सिडर केलेली आहे. आता आपल्याला सिलेंडरची हाईट दिलेली आहे 3 सेंटीमीटर. लिहून घेऊ आपण. लेट द हाईट ऑफ द सिलेंडर. सिलेंडरची हाईट आपण h1 कन्सिडर करू, इज इक्वल्स टू 3 सेंटीमीटर. आता आपण कोनची हाईट h2 कन्सिडर करू. सिलेंडरची हाईट h1 कन्सिडर करू, कोनची हाईट h2 कन्सिडर करू. लेट द हाईट ऑफ द कोन बी h2. कोनची हाईट आपल्याला दिलेली नाही. आता आपल्याला एरिया ऑफ द बेस दिलेला आहे. लिहून घेऊ आपण. एरिया ऑफ द बेस इज इक्वल्स टू किती दिलेला आहे पहा, 100 सेंटीमीटर स्क्वेअर. सिलेंडरचा आणि कोनचा जो बेस आहे तो सर्क्युलर आहे. म्हणजेच याचा एरियासाठी काय फॉर्म्युला येईल, पाय आर स्क्वेअर. म्हणजेच पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर दिलेले आहे. कोन सिलेंडरवरती ठेवल्यानंतर ही जी सॉलिड फिगर तयार झालेली आहे याचा आपल्याला व्हॉल्यूम दिलेला आहे 500 सेंटीमीटर क्यूब. लिहून घेऊ आपण. व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर इज इक्वल्स टू 500 सेंटीमीटर क्यूब. हा आपल्याला टोटल व्हॉल्यूम दिलेला आहे. म्हणजेच काय लिहू शकतो आपण, व्हॉल्यूम ऑफ द कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडरिकल पार्ट प्लस व्हॉल्यूम ऑफ द कोनिकल पार्ट इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर. आता व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडरिकल पार्ट. सिलेंडरचं व्हॉल्यूम काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर एच. पाय आर स्क्वेअर. आता सिलेंडरची हाईट आपण h1 कन्सिडर केलेली आहे. मग या ठिकाणी काय लिहू आपण, पाय आर स्क्वेअर h1 प्लस व्हॉल्यूम ऑफ द कोनिकल पार्ट. कोनचा व्हॉल्यूम काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर h. आता कोनची हाईट आपण h2 कन्सिडर केलेली आहे. मग या ठिकाणी काय येईल, h2
इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर आपल्याला दिलेला आहे. किती आहे? 500 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे या ठिकाणी काय येईल? 500. आता रेडियस सेम आहे त्यामुळे आपण R1 R2 घेतलेले नाही. दोन्हीची रेडियस R कन्सिडर केलेली आहे. आता या दोन्हीतून आपण कॉमन काय काढू शकतो पहा? पाय आर स्क्वेअर आपण दोन्हीमधून कॉमन काढू शकतो. पहा कॉमन काढू आपण पाय आर स्क्वेअर. आता ब्रॅकेटमध्ये काय राहील पहा? या ठिकाणी H1 राहील प्लस या ठिकाणी काय राहील? पाय आर स्क्वेअर कॉमन काढल्यानंतर 1/3 H2 इज इक्वल्स टू 500. आता आपण व्हॅल्यू पुट करू यामध्ये. पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. किती आहे? 100 सेंटीमीटर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू 100. ब्रॅकेटमध्ये H1 किती आहे पहा? 3 सेंटीमीटर म्हणजेच येथे 3 येईल प्लस 1/3 H2 म्हणजेच कोनची हाईट आपल्याला काढायची आहे. H2 इज इक्वल्स टू 500. आता हा 100 आपण या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. काय येईल पहा? 3 प्लस 1/3 H2 इज इक्वल्स टू 500 डिवाइड 100. ही 0 कॅन्सल होईल, ही 0 कॅन्सल होईल म्हणजेच काय येईल? 5. म्हणजेच काय मिळालं आपल्याला पहा? 3 प्लस 1/3 H2 इज इक्वल्स टू 5. आता हा 3 आपण या साईडला घेऊ. येथे प्लस साईन आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस येईल म्हणजेच काय मिळेल पहा? 1/3 इंटू H2 इज इक्वल्स टू 5 मायनस 3. देअरफॉर 1/3 इंटू H2 इज इक्वल्स टू 5 मायनस 3 किती येईल? 2. आता हा 3 आपण या साईडला घेऊ. येथे डिवाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. देअरफॉर H2 इज इक्वल्स टू 2 इंटू 3. देअरफॉर H2 इज इक्वल्स टू 2 3 जार 6. H2 म्हणजेच आपल्याला कोनची हाईट किती मिळाली? 6 सेंटीमीटर. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? टोटल हाईट आपल्याला फाइंड करायची आहे. कोनची हाईट H2 आणि सिलेंडरची हाईट किती आहे? H1 म्हणजेच H1 प्लस H2 करावं लागेल. म्हणजेच 3 प्लस 6 किती येईल? 9 येईल टोटल हाईट. लिहून घेऊ आपण. देअरफॉर टोटल हाईट ऑफ द फिगर इज इक्वल्स टू H1 प्लस H2 इज इक्वल्स टू H1 किती आहे? 3 सेंटीमीटर. सिलेंडरची हाईट किती आहे? 3 सेंटीमीटर. 3 प्लस H2 म्हणजेच कोणची हाईट किती मिळाली आपल्याला? 6 सेंटीमीटर. म्हणजेच 3 प्लस 6 इज इक्वल्स टू 9 सेंटीमीटर. म्हणजेच फिगरची हाईट किती मिळाली आपल्याला? 9 सेंटीमीटर. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर द टोटल हाईट ऑफ द फिगर इज 9 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.